मुंबई उच्च न्यायालय, खंडपीठ कृती समिती कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि सोलापूर यांच्या वतीनं मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ कोल्हापुरात स्थापन करण्यात यावं यासाठी आज कोल्हापूर शहरातून महारॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. कोल्हापूर जिल्हा न्यायालयापासून या रॅलीला सुरुवात झाली. 6 जिल्ह्यातील कृती समितीचे पदाधिकारी, विद्यार्थी, विविध पक्ष संघटनांचे पदाधिकारी रॅलीत सहभागी झाले होते. विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनीही रॅलीत सहभागी होत पाठिंबा व्यक्त केला. ही रॅली जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ आल्यानंतर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना मागण्यांचे निवेदन देऊन रॅलीची सांगता करण्यात आली. कोल्हापुरात मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ स्थापन व्हावं यासाठी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांची भेट घ्यावी, कोल्हापुरात स्वतंत्र आयुक्तालयाची स्थापना करण्यात यावी, यासाठी राज्याचा नवा विभाग घोषित करून ही प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत अतिरिक्त महसूल आयुक्तांची नेमणूक करण्यात यावी आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. खंडपीठाच्या मागणीसाठी प्रसंगी न्यायालयीन कामकाजावर बहिष्कार टाकू असा इशारा कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट सर्जेराव खोत यांनी दिला. महोदयांनी यात लक्ष घालावं यासाठी त्यांचं लक्ष आम्ही वेधण्यासाठी या महारॅलीचं आयोजन केलेलं आहे. 6 जिल्ह्यातून सर्वपक्षीय कृती समिती, वकील, ज्युनियर वकील, विद्यार्थी आणि उद्योजक, कोल्हापूरचे कारखानदार सगळे याच्यामध्ये समाविष्ट झालेले आहेत. आता हा लढा जनआंदोलन या स्वरूपामध्ये आलेला आहे. मुख्यमंत्री महोदयांनी वेळीच ह्याच्यामध्ये लक्ष घालावं, नाहीतर कोल्हापूरची स्वाभिमानी जनता, कोल्हापूर विभागातील स्वाभिमानी जनता, नागरिक आता गप्प बसणार नाहीत. आणि खंडपीठासाठी आम्ही तीव्र आंदोलन यापुढं छेडू. यापूर्वी आम्ही 56 दिवस कोर्ट कामकाजापासून अलिप्त राहून आंदोलन केलेलं आहे. यापुढं जर आम्हाला पक्षकारांनी जर तसा आदेश केला तर आम्हाला कोर्टात जायची काही गरज नाही. कोर्ट थांबेल, न्यायव्यवस्थेचं कामकाज बिघडेल. आमची अजिबात इच्छा नाही आहे की न्यायव्यवस्था हॅम्पर व्हावी. न्यायव्यवस्थेचे आम्ही घटक आहोत आणि आम्हाला आमच्या जबाबदारीची जाणीव आहे. पण या स्वतंत्र भारतामध्ये राज्यघटनेनं दिलेला जो नागरिकांचा अधिकार आहे त्याच्यामध्ये आर्टिकल 21B मध्ये घोषणा केली, दुरुस्ती केली की जस्टिस ॲट डोरस्टेप, म्हणजे न्याय आपल्या दारी. मग कोल्हापूरला खंडपीठ देण्यात काय अडचण आहे? सगळ्या अडचणींबाबत ऑलरेडी भौगोलिकसुद्धा परिस्थिती डिसाईड झालेली आहे. त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांनी याच्याबद्दल लक्ष घालावं. लवकरात लवकर हे प्रश्न मार्गी लावावेत. अन्यथा तीव्र आंदोलनाचं आम्ही तयारी झालेली आहे. पक्षकारांनी, नागरिकांनी त्याच्यामध्ये तशा हे दिलेले आहेत, सहभाग नोंदवलेला आहे. त्याच्यामुळे लवकरात लवकर त्याच्यात लक्ष घालून मार्ग काढावा अशी विनंती आहे. रॅलीत महाराष्ट्र गोवा बार काउन्सिलचे सदस्य ॲडव्होकेट विवेक घाटगे, ॲडव्होकेट गिरीश खडके, स्मॅकचे अध्यक्ष सुरेंद्र जैन, खंडपीठ कृती समितीचे RK पोवार, बाबा पार्टे यांच्यासह बार असोसिएशनचे पदाधिकारी सहभागी झाले होते.